आज लग्नानंतर नेहाचा सासरी पहिला वाढदिवस होता। नेहाने वाढदिवस आज घरी साजरा करायचा ठरवले होते, म्हणून तिने जेवणाचा मस्त बेत केला होता। पुरी भाजी, पुलाव आणि बासुंदी। आज ती स्वतः स्वयंपाक करत होती। शेवटी हे सासरच होते ना। तिच्या माहेरी मात्र ती झोपेतून उठली की लगेच तिचे आई बाबा तिला शुभेच्छा देत असत। त्यानंतर आई आणि छोटी बहीण मिळून तिच्यासाठी तिच्या आवडीचा नाश्ता बनवत असत। तिचे भाऊ सौरभ आणि समीर मिळून तिचा वाढदिवसाची प्लॅनिंग करत असत। त्या दिवशी सगळेजण सुट्टी घेत असत। आई वडील कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे गिफ्ट तिला देत असत। तिचे बहीण भाऊ मिळून तिला तिच्या वाढदिवसाचे अतिशय सुंदर आठवणीत राहणारे गिफ्ट देत असत। तिच्या कपाटामध्ये कितीतरी सुंदर अशा डायऱ्या, ज्वेलरी सेट आज सुद्धा ठेवलेले होते। तिच्या छोट्या बहीण भावाची प्रेमाची निशाणी म्हणून तिने ते सर्व जपून ठेवले होते। त्यानंतर तिचे बाबा सगळ्यांना घेऊन कुठे ना कुठे फिरायला जात असत। कधी कुठे निसर्गरम्य ठिकाणी, तर कधी वॉटर पार्कमध्ये, तर कधी सिनेमा पाहायला जाणे। दिवसभर ते सर्वजण मस्ती फिरायचे आणि त्यानंतर लंच आणि डिनर करूनच ते घरी येत असत। या प्रकारे तिचा जन्मदिवस नेहमी आनंदात साजरा होत असे व गोड आठवणी ठेवून जात असे। पण इकडे सासरी सकाळपासून तिला कोणी साध्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नव्हत्या। गिफ्ट तर लांबचीच गोष्ट होती। सगळेजण आपापल्या कामासाठी बाहेर निघून गेले। नेहा जराशी नाराज झाली, परंतु तिने मनाला समजावले की बहुतेक तिचा वाढदिवस कोणाच्या लक्षात नसेल। तिने सगळ्यांच्या आवडीचे जेवण बनवले होते। तिने आपल्या सासूला जेवायला वाढले। बासुंदी पाहून तिच्या सासूने विचारलं, हे काय आहे सुनबाई? काही नाही आई, आज माझा वाढदिवस आहे म्हणून विचार केला की काहीतरी गोड बनवावे। सुनबाई, इथे तुझ्या बापासारखी भ्रष्टाचाराची कमाई येत नाही की तू पैसे असे पाण्यासारखे उडवत राहतेस। माझा मुलगा आणि माझा पती दिवस रात्र मेहनत करतात, तेव्हा कुठे या घरात पैसे येतात आणि तू त्यांची घामाची कमाई असे पक्वान बनवून उडवून टाकतेस। नेहा आपल्या सासूबाईकडे पाहतच बसली। तिने आज जो काही स्वयंपाक केला होता तो तर ह्या लोकांचा रोजचाच मेनू होता। हा फक्त तिने आज तिच्या मर्जीने गोड पदार्थ केला होता। असे काय पाहत आहेस माझ्याकडे? आपल्या पतीच्या कमाईतून काहीतरी बचत कर। आम्ही आमच्या काळामध्ये हाताने सगळी कामे करत होतो, परंतु असे कधी पक्वान बनवून मजा नाही केली। पण आई, तुमच्या घरात कायम कामाला बाई असायची, तेव्हा मग तुम्ही घरातले काम कधी केले? माझे लग्न झाले की तुम्ही कामवालीला काढून टाकले। अगोदर या घरातील सगळे काम कामवालीच करत होती। नेहाला आपल्या सासूच्या खोटे बोलण्यावर खूप राग आला। नेहाने असे स्पष्ट बोलल्यावर सासू नेहाकडे पाहतच बसली। नेहा काहीही न खाता पिता आपल्या रूममध्ये गेली। हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेकार वाढदिवस आहे। निलेश जेव्हा घरी येईल तेव्हा सर्व काही त्यांना सांगते। नेहा खूप चिडली होती। दुपारी जेवण करण्यासाठी जेव्हा निलेश घरी आला तेव्हा त्याला नेहा दिसली नाही, म्हणून तो रूममध्ये गेला आणि तिला म्हणाला की मी आणि बाबा केव्हापासून ऑफिसमधून आलो आहोत आणि असे उपाशी बसलो आहोत आणि तू रूममध्ये आराम करत आहेस। नेहा म्हणाली, निलेश, तुला काहीच माहित नाही आहे की आज घरात काय झाले आहे? आज माझा वाढदिवस आहे। निलेश म्हणाला, अरे तुझा वाढदिवस आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की तू रूममध्ये जाऊन आराम करावा व माझ्या आईने सगळे काम करावे। नेहा म्हणाली, मी त्यांच्याकडून काहीच काम करून घेतले नाही, सगळे काम मी स्वतः केले आहे। तेव्हा निलेश म्हणाला, तर मग तू आईला असे टोमणे का मारलेस की ती काहीच काम करत नाही आणि तू आल्यानंतर तिने कामवाल्या बाईला काढून टाकले आहे वगैरे वगैरे। निलेश, मी त्यांना टोमणा मारला नाही, फक्त त्या मला जे चुकीचे बोलल्या होत्या त्याचे फक्त मी त्यांना उत्तर दिले। बिचारी नेहा रडकुंडीला आली होती। तिला समजत नव्हते की कशा प्रकारे निलेशला समजून सांगावे। निलेश म्हणाला, काय चुकीचे बोलली माझी आई? मी दिवस रात्र एक करून कमावतो आणि तू असं फालतूचे पक्वान बनवून माझी कमाई उडवते। निलेश, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। नेहा रडत रडत म्हणाली,
नेहा प्लीज असे रडण्याचे नाटक करू नकोस. चल मला आणि पप्पांना जेवायला वाढ. बिचारे पप्पा उपाशी बसले आहेत. नाही, मी नाही वाढणार त्यांना. त्यांची पत्नी आहे ना, त्यांना सांगा ती त्यांना जेवण वाढू शकते. नेहाचे बोलणे पूर्ण होत नाही तोपर्यंत निलेशने तिला जोरदार थोबाडीत मारली. नेहाच्या डोळ्यासमोर अंधारे आले. गपचूप जे सांगितले आहे ते काम कर. इथे आम्ही तुझे नखरे झेलण्यासाठी तुला इथे आणले नाही, निलेश रागाने म्हटला. बिचारी नेहा नाराज झाली. दुःखी चेहऱ्याने तिने सगळ्यांना जेवायला वाढले. निलेशने आपल्या आईला सोबत बसून जेवायला लावले. त्याला वाटले होते की नेहाने त्याच्या आईला जेवण दिले नाही, परंतु नेहाला मात्र जेवणासाठी कुणीही विचारले नाही आणि तिच्या डोळ्यातील अश्रूंबाबतही कुणी काही बोलले नाही. ते तिघे जण मस्त गप्पा मारत जेवण करत होते. जणू काही घरात काही झालेच नाही. त्यांच्यासाठी नेहाचे त्या घरात अस्तित्व फक्त एका कामवाल्या बाईसारखे होते. नेहाने आपल्या सासूकडे पाहिलं तेव्हा ती जिंकली आहे असा गर्व सासूच्या डोळ्यात नेहाला दिसत होता. सासूने नेहाकडे पाहत तोंड वाकडे केले. अर्धी रात्र निघून गेली होती. अचानक नेहाला जाग आली. तिने पाहिले तर निलेश अजूनही रूममध्ये आला नव्हता. म्हणून ती उठून बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की निलेश आपल्या आईबाबांच्या रूममध्ये झोपला होता. तिने अगोदर विचार केला की असेच निघून जावे, परंतु तिला एकटे झोपण्याची सवय नव्हती. तिला भीती वाटत होती म्हणून ती निलेश जवळ आली आणि त्याला हळूहळू उठू लागली. निलेश, चल आपल्या रूममध्ये. नेहाच्या आवाजाने तिच्या सासूला जाग आली होती, परंतु ती गप्प बसली. निलेशने तिच्याकडे डोळे उघडून पाहिले, परंतु परत डोळे बंद करून झोपला. निलेश, चल ना आपल्या रूममध्ये, मला एकटीला भीती वाटत आहे. नाही, मी नाही येणार तुझ्याबरोबर रूममध्ये, निलेश रागाने म्हटला आणि त्याने तिचा हात झटकून टाकला. नेहाने परत दुसऱ्यांदा निलेशचा हात पकडला तर निलेशने तिला एक थप्पड मारली. ती गालावर हात ठेवून गोंधळून गेली. अर्ध्या रात्री नाटक करायला आली आहेस? निघून जा इथून, निलेशने तिला रूममधून धक्के मारून बाहेर काढले. नेहाने कशीबशी रात्र घालवली. तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की असा सुद्धा दिवस तिला पाहायला मिळेल. पहाटे 4 वाजता जेव्हा तिला डोळा लागला तेव्हा तिच्या सासूच्या ओरडण्याच्या आवाजाने तिची झोपमोड झाली. घरात कामे पडली आहेत आणि ही महाराणी झोपली आहे, तिची सासू ओरडत होती. त्यामुळे नेहा पटकन उठून बाहेर आली. जा, पहिल्यांदा झाडून घे आणि नंतर भांडी घासून ठेव. आज निलेशला लवकर जायचे आहे, तिची सासू तिला म्हणत होती. नेहाने चहा नाश्ता बनवला. आज निलेश नेहाबरोबर अजिबात कसलेच बोलला नव्हता. जसं काही निलेश नाही तर नेहाच दोषी आहे. हा फक्त तिचे सासरे तिच्याशी व्यवस्थित बोलत होते. 3 दिवस असे चालू राहिले. ती पूर्ण दिवसभर काम करत असे आणि रात्री एकटीच रूममध्ये झोपायचा प्रयत्न करत असे. निलेश तिच्याकडे पाहतही नव्हता आणि काही बोलतही नव्हता. तिसऱ्या दिवशी जेव्हा ती रूममध्ये आली होती तेव्हा निलेशने मागून येऊन तिच्या कमरेमध्ये हात घातला होता. तिला काही समजायच्या आतच ती निलेश बरोबर बेडवर होती, परंतु निलेशकडून तिच्यासाठी एकही सांत्वनाचा शब्द नाही की कुठली सहानुभूती नाही ना आपली चुकीची काही जाणीव. माफी मागण्याची गोष्ट तर दूरच. तरी सुद्धा बिचारी नेहा खुश झाली होती. कमीत कमी तो तिच्यापाशी रूममध्ये आला तरी होता. दुसऱ्या दिवशी दोघांनाही उठायला उशीर झाला. ती उठून खाली आली तर तिचे सासरे बडबड करत होते आणि म्हणत होते की चहा सुद्धा वेळेवर मिळणे आमच्या नशिबात नाहीये. बिचारी नेहा पटकन स्वयंपाक घरात आली तर तिचे सासरे तिला वाकडे बोलले. तू म्हणत असशील तर तुला बेडवरच चहा आणून देत जाऊ काय? सासऱ्यांनी स्वतःसाठी चहा बनवला होता. हे काय बोलत आहात बाबा? मी असताना तुम्ही का चहा बनवला आहे? नेहाने बिचारीने सासऱ्यांनी बनवलेला चहा कपामध्ये गाळला. 1 कप त्यांना दिला आणि दुसरा कप सासूच्या जवळ ठेवला. सासू तोंड वाकडे करून म्हणाली, हे लक्षण आहे तुझे सकाळी 8 वाजता उठायचे? नेहाने घड्याळाकडे पाहिले तर फक्त 6:30 वाजले होते, परंतु तिने काही उत्तर देण्याऐवजी गप्प राहणे ठीक समजले, कारण सासूला काही बोलल्यानंतर काय परिणाम होतो हे तिने अनुभवले होते.
निलेश तिच्याकडे लक्ष देत नव्हता. तिला काय हवे नको याच्याशी काही कुणाला देणे घेणे नव्हते. निलेशलाही नव्हते व त्याच्या कुटुंबालाही नव्हते. निलेश तयार होऊन नाश्त्यासाठी टेबलवर बसला होता. त्याला नेहाचे सुख दुःख, पसंती नापसंती कुठल्याही गोष्टीचे काही मतलब नव्हते. त्याला फक्त मतलब होते की वेळेवर जेवण मिळावे, कपडे धुतलेले असावेत, इस्त्री केलेले असावेत. सकाळी सगळं नॉर्मल होतं, जणू रात्री काही झालंच नव्हतं. बाकी तिच्या खाण्यापिण्याची, आरामाची तिला काही हवे नको याच्याशी चिंता ना निलेशला होती ना त्याच्या कुटुंबाला होती. फक्त ऑर्डर केलं की नेहाने तुरंत हजर राहावे एवढी मात्र त्यांची इच्छा असायची. एखाद्या गुलामासारखी तिने मान खाली घालून हजर राहावे यासाठी तिच्या सासरचे लोक प्रयत्न करत असत. नेहा बिचारी, त्यांनी काही तक्रार करू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते, परंतु काही ना काहीतरी काढून ते तिला टोचून बोलतच असत. नेहा शिकलेली शहरातील मुलगी होती, परंतु चांगले घर बघून तिच्या आईवडिलांनी तिला एका गावामध्ये लग्न करून दिले होते. तिच्या लग्नात सुद्धा खूप काही दिले होते, तरी सुद्धा सासरच्या लोकांचे मागणे काही थांबत नसायचे. सासू सासऱ्यांना वाटत असायचे की ही सोन्याची अंडी देणारी मुलगी आपल्याला मिळाली आहे. नेहाला वाटले होते की तिचे सासरे साधे सरळ आहेत, परंतु आता तिला समजले होते की इथे सगळेच सारखेच आहेत. घरात सगळे खूप त्रास देऊ लागले होते. तिची सहनशक्ती संपत चालली होती. ती चहा घेऊन सासऱ्यांना चहा देण्यासाठी गेली होती, तेव्हा ती आली म्हणून तिच्या सासऱ्यांनी पटकन फोन कट करून कप हातात घेतला आणि म्हणाले, सोनबाई, तुझ्या काका काकूंचा फोन आला होता. ते मला आणि तुझ्या सासूला बरेच दिवसांपासून बोलवत आहेत, तेव्हा आम्ही उद्या त्यांच्याकडे जातो. नेहा म्हणाली, जर काका काकूंनी तुम्हाला बोलवले आहेत तर मी इथे कशाला थांबू, मी पण येते. परंतु तिच्या सासूने विचित्रपणे सांगितले की तुझ्या काका काकूने फक्त आम्हालाच बोलावले आहे, तुझे नाव सुद्धा काढले नाही. नेहाने विचार केला, खरंच असे कधी होणारच नाही, परंतु काका काकूंशी तिचे थोडे सुद्धा बोलले झाले नव्हते, म्हणून ती गप्प बसली. नेहाचा मोबाईल निलेशने काहीतरी कारण काढून घेतला होता आणि परत तिला वापस दिला नव्हता. तो म्हणाला होता की तुला मोबाईलची काय गरज आहे? जेव्हा तुला कोणाला बोलायचं असेल तेव्हा बाबांच्या मोबाईलवरूनच बोलत जा. तेव्हापासून नेहाकडे मोबाईल सुद्धा नव्हता. जेव्हा पण कधी तिच्या आई वडिलांचा फोन येत असे तेव्हा तिच्या सासऱ्याच्या मोबाईलवरूनच बोलावे लागत असे आणि त्यावेळेला सासू सासरे तिथेच असायचे. काकू काकूंचा फोन आला त्या दिवशी तर त्यांनी नेहाला बोलून दिलेच नाही. तिने हे निलेशला सांगितले तेव्हा निलेश म्हणाला, हे बघ नेहा, माझ्याकडे असाही टाइम नसतो, तेव्हा मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. मी आईशी बोलेन की नेहाला पण यायची इच्छा आहे. दुसऱ्या दिवशी निलेश तयार होऊन निघून गेला. नेहा किचनमध्ये बिझी होती. तिच्या सासू सासऱ्यांनी निलेशचे काही बोलणे केले, तिला काही ऐकू आले नव्हते. तिचे सासू सासरे नाश्ता करून तयार झाले, पण एकदा सुद्धा नेहाला त्यांनी विचारले नाही की तू सुद्धा आमच्याबरोबर चल. लग्न झाल्यापासून तू कुणालाही भेटायला गेले नाहीस, तेव्हा तुझ्या माहेरच्या लोकांना भेटून तुला बरे वाटेल, पण कशाचे काय ते काही सुद्धा म्हटले नाहीत. बिचारी नेहा नाराज झाली होती. सासू सासऱ्यांनी जाण्या अगोदर तिला सांगितले, हे बघ सोनबाई, हे गाव आहे. इथे लहान गावामध्ये लोकांना दुसऱ्यांच्या घरातील खूप चौकशा लागतात. तू शहरातली आहेस, तुला काही माहीत नाही, यामुळे आम्ही घराला बाहेरून कुलूप लावून जात आहोत आणि निलेश जवळ चावी देत आहोत. तो संध्याकाळी आल्यावर घर उघडेल. बिचारी गप्प बसली. असंही ती इथे आल्यापासून कधी बाहेर पडली नव्हती, त्यामुळे कुणाला ओळखतही नव्हती. सासू तिला कुणाशी भेटू पण देत नव्हती. सासू सासरे गेल्यानंतर तिने घरातील सर्व काम आवरले आणि परत फ्रेश होऊन तयार झाले. आज पहिल्यांदाच सासू सासरे घरी नव्हते आणि त्यामुळे ती घरात एकटी होती. तिने विचार केला, निलेश आल्यानंतर त्याच्याशी जरा मोकळेपणाने वेळ घालवेल. तिला कोणीही टोमणे मारणारे नव्हते.
तिला वाटले आज ती एकटी आहे म्हटल्यावर निलेश ऑफिसचे काम लवकर उरकेल आणि घरी येईल. त्याचशिवाय घराला कुलूप होते म्हटल्यावर तर नक्कीच लवकर येईल. संध्याकाळ झाली, त्यानंतर रात्र झाली, तरीही निलेशचा काही पत्ता नव्हता. अचानक लाईट गेली. नेहा घाबरली. तिने मेणबत्ती लावली आणि बिचारी घाबरत थरथर एका जागी बसली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 1-2 लोक घराकडे आले होते, परंतु कुलूप पाहून निघून गेले होते. जर घराला कुलूप नसते तर निदान ती त्या लोकांशी बोलली असती. कमीत कमी एवढी भीती तरी वाटली नसती. संध्याकाळी 10 वाजता निलेश घरी आला आणि जेवण करून झोपला. ना त्यांनी नेहाला काही विचारले की ना तिच्याशी काही मनातली बोलणे केले. दुसऱ्या दिवशी निलेश तयार होऊन ऑफिसला निघाला. त्याने सांगितले आज आई बाबा येणार आहेत आणि कुलूप लावून तो निघून गेला. आता मात्र नेहाला खूप राग आला आणि ती करू तरी काय करू शकत होती. संध्याकाळी निलेश बरोबर तिचे सासू सासरे सुद्धा आले. तिच्या सासूने सांगितले की सुनबाई, तुझे काका काकू सांगत होते की तू खूप गर्विष्ठ आणि मूर्ख मुलगी आहेस. आई, माझे काकू असे कसे काय म्हणू शकते? आतापर्यंत तर ते आमच्या बहीण भावाची पण स्तुती करत होते आणि आज माझ्या सासूशी माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. मी विचारते त्यांना. नको नको सुनबाई, त्यांना नको विचारू, नाहीतर ते विचार करतील की आम्ही तुला इथे येऊन चाडी लावली म्हणून. तिची सासू पटकन म्हणाली. आज नेहाचे व्रत होते, त्यामुळे नेहाने सकाळी लवकर उठून चहा नाश्ता बनवला. सगळ्यांना चहा नाश्ता दिला. तिचे सासरे आणि निलेश ऑफिसला गेले. त्यानंतर नेहाने राहिलेले घरातील सगळे काम उरकले आणि वरती आपल्या रूममध्ये जाऊन ती व्रताची पोथी वाचन करू लागली. बिचारी असे व्रत करत असे आणि आता देवालाच आपल्या मनातील हाल सांगत असे. तेवढ्या तिच्या सासऱ्याने तिला आवाज दिला, परंतु ती मोठ्याने पोथी वाचत होती, त्यामुळे तिला काही ऐकू गेले नाही. थोड्या वेळाने जेव्हा ती खाली आली तेव्हा तिच्या सासऱ्यांनी तोंड पाडले होते. कारण काय होते हे विचारायची काही हिंमत नेहामध्ये नव्हती. एकतर बिचारी सकाळपासून काही न खाता पिता काम करत होती आणि आज तिचे व्रत होते, उपास होता. तिला थोडीशी कमजोरी वाटत होती. तिला असे वाटत होते की काही करू नये, फक्त झोपून राहावे, परंतु सासरे हे शक्य नव्हते. संध्याकाळी निलेश आल्यानंतर त्याच्या सासू सासऱ्यांनी त्याच्याजवळ तक्रार केली की नेहा दिवसभर रूममध्ये आराम करत बसते आणि त्या लोकांना आज जेवायला सुद्धा दिले नाही. हे ऐकल्यानंतर निलेशला खूप राग आला. संध्याकाळी नेहाने सगळ्यांना जेवाय वाढले तर कोणीही जेवण केले नाही. निलेशने आहे तसेच भांडी किचनमध्ये ठेवले आणि बाईक घेऊन हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी तो निघून गेला. ते तिघेही आरामामध्ये हॉटेलचे जेवण खात मजा घेत होते. बिचारी नेहा व्रत नंतर सुद्धा काही न खाता पिता एकटीच रडत होती. दुसऱ्या दिवशी तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्या वडिलांना फोन करून तिच्याबद्दल खूप तक्रारी ऐकवल्या आणि तिला तिच्या वडिलांशी बोलू दिले नाही. तिला कोणीही सांभाळून घेत नव्हते. तिच्या जीवनाबद्दलही काही विचारत नव्हते. निलेश आता परत त्याच्या आईबाबांच्या खोलीत झोपू लागला आणि ती परत रूममध्ये एकटी पडू लागली. तिला हे सगळे सहन होईना, त्यामुळे तिने माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. तिने घरात आपल्या माहेरी जाण्याबद्दल सांगितले. जर ती माहेरी गेली तर घरातील कामं कोण करेल, म्हणून तिला माहेरी जाऊ दिले नाही. परंतु नेहाने ऐकले नाही. तिने कुणालाही न विचारता आपले सामान भरले आणि ती माहेरी निघून गेली. परंतु तिच्या सासू सासऱ्यांनी तिला आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी ठरवले जेव्हा तिचे आईवडील तिला इथून आणून सोडतील तेव्हाच तिला इथे बोलवायचे, दुसरा काही रस्ता नाही. परंतु नेहा गेल्यानंतर घरातले वातावरण बिघडले होते. निलेशचे आईवडील काहीतरी निमित्त काढून निलेशच्या मावशीच्या घरी निघून गेले होते. त्यांनी असा विचार केला होता की त्रास होईल तेव्हा निलेश आपोआपच नेहाला बोलवून घेईन आणि तिला बोलवण्यासाठी त्यांना तिच्यासमोर झुकावे पण लागणार नाही. निलेश आता घरात एकटाच होता. एके दिवशी तो घाईघाईमध्ये आंघोळ करत होता आणि बाथरूममध्ये पाय घसरून पडला. त्याच्या हाडाला खूप लागले होते, फ्रॅक्चर झाले होते. जेव्हा आईला त्याने फोन करून लवकर येण्यासाठी सांगितले तेव्हा आईने
तब्येत बरी नाही असे सांगून येण्यासाठी नकार दिला व नेहाला बोलव असे सांगितले. त्यानंतर निलेशने नेहाला फोन करून बाथरूममध्ये पडल्याचे सांगितले. तेव्हा बिचारी नेहा काहीही विचार न करता सासरी निलेशजवळ आली आणि दिवस रात्र एक करून त्याची काळजी घेऊ लागली. आता निलेश बऱ्यापैकी ठीक झाला होता. नेहाच्या सासू सासऱ्यांना समजले होते की नेहा परत घरी आली आहे आणि निलेशला चांगले सांभाळत आहे, म्हणून ते परत घरी आले. आणि घरी आल्यानंतर त्यांनी परत निलेशसमोर नाटक चालू केलेच. सासू म्हणाली, आम्ही तर अगोदरच येणार होतो, परंतु माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही लवकर येऊ शकलो नाही. निलेश काहीच बोलला नाही. नेहाच्या सासू सासऱ्यांनी परत नेहाचा तसा छळ करणे चालू केले. तरी सुद्धा नेहा काहीच बोलली नाही. परंतु यावेळी मात्र असे घडले की तिने स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. तिच्या नवऱ्याने निलेशने आता त्याच्या आईवर आवाज उठवला होता आणि तो आपल्या आईला चुकीचे ठरवत होता. निलेशने आईला स्पष्ट शब्दात सांगितले की ही माझी बायको आहे आणि या घरातील सून आहे. ती माझ्या वाईट काळामध्ये कठीण प्रसंगामध्ये माझ्याजवळ आली आणि तिने माझी सेवा केली. परत मला माझ्या पायावर उभे केले. परंतु आई, तुला बोलवून सुद्धा तू परत आली नाहीस का? तर या घरातील सगळी कामे तुला एकटीला करावे लागेल म्हणून तू आली नाहीस. मी मावशीबरोबर बोललं होतं तेव्हा तिने मला सांगितले होते की तू व्यवस्थित आहेस म्हणून. आणि इतके दिवस नेहाचे वागणे योग्य असूनही मी तिच्याबरोबर तुमच्या ऐकून चुकीचे वागत होतो. परंतु यापुढे मी चुकीच्या लोकांची साथ देणार नाही. जर कुणी माझ्या पत्नीबरोबर वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर मी नेहाला घेऊन कुठेतरी दुसरीकडे राहायला जाईन. निलेशचे असे टोकाचे बोलणे ऐकून तिचे सासू सासरे घाबरले आणि त्यानंतर निलेशने आपल्या चुकीबद्दल नेहाचे हात जोडून माफी मागितली. आज निलेशची खरी साथ व सहकार्य बघून नेहा खूप खुश झाली होती. तिच्या देवाने आज तिची प्रार्थना ऐकली होती. मित्रांनो, एक पत्नी आपल्या पतीसाठी खूप काही त्याग करते आणि त्याबद्दल तिला फक्त तुमच्याकडून प्रेम आणि सन्मान पाहिजे असतो. त्यामुळे नेहमी आपल्या पत्नीचा सन्मान करत जावा, तिला इज्जत देत जावा आणि नेहमी तिची साथ देत जावा. तर मित्रांनो, तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल तर कृपा करून चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.